आमदार जितेश अंतापूरकरांनी काँग्रेसचा हात सोडला। आमदारकीच्या राजीनाम्यानंतर भाजपमध्येच प्रवेश का घेतला? देगलूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार जितेश अंतापूरकरांनी अखेर काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली। आमदारकीच्या राजीनाम्यानंतर मुंबईतील भाजपच्या प्रदेश कार्यालयात आमदार जितेश अंतापूरकर यांचा प्रवेश सोहळा पार पडला। आता जितेश अंतापूरकरांनी भाजपचं कमळच हाती का घेतलं ते पहा। यातला पहिला मुद्दा विधानसभेला तिकीट न मिळण्याची भीती। विधान परिषदेत काँग्रेसच्या काही आमदारांनी क्रॉस वोटिंग केलं होतं, त्यामुळे काँग्रेससह महायुतीला मोठा धक्का बसला होता। क्रॉस वोटिंग करणाऱ्या आमदारांची नावं आम्हाला माहिती झालीत। हायकमांडकडे या नावांची यादी पोहोचली असून त्यांच्यावर पक्ष कारवाई करेल असा इशारा आज प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी दिला होता। आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या त्या आमदारांचं तिकीट कापलं जाणार असल्याचंही बोललं जात होतं। जितेश अंतापूरकरांचं नावही त्या यादीत होतं अशी चर्चा आहे। त्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी जितेश अंतापूरकर यांच्यासह झिशान सिद्दीकींची हकालपट्टी केल्याची घोषणा केली होती। त्यामुळे अंतापूरकरांनी काँग्रेसची साथ सोडत भाजपमध्ये जाणं पसंत केल्याचं बोललं जातंय। यातला दुसरा मुद्दा अशोक चव्हाणांजवळ येऊन थांबतो। जितेश अंतापूरकर हे अशोक चव्हाण यांचे समर्थक मानले जातात। चव्हाणांनी काँग्रेसचा हात सोडून भाजपमध्ये प्रवेश केला तेव्हापासून अंतापूरकर भाजपमध्ये जातील अशी चर्चा होती। गुरुपौर्णिमेचा मुहूर्त साधत अंतापूरकरांनी खासदार अशोक चव्हाणांची भेट घेत चर्चा केली होती। त्यावेळी जितेश अंतापूरकर यांचा भाजप प्रवेश फायनल झाल्याचं बोललं जात होतं। अखेर जितेश अंतापूरकरांनी राजीनामा देत यावर शिक्कामोर्तब केलं। 2019च्या विधानसभा निवडणुकीमध्ये रावसाहेब अंतापूरकर विजयी झाले होते, मात्र 2021च्या कोरोना संकटात रावसाहेब अंतापूरकर यांचं निधन झालं। त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांचे सुपुत्र जितेश अंतापूरकर विजयी झाले। या पोटनिवडणुकीत जितेश अंतापूरकरांच्या पाठीशी अशोक चव्हाणांनी ताकद लावली होती। त्यामुळे गॉडफादर अशोक चव्हाण यांच्या पाठोपाठ भाजपात जाण्याशिवाय जितेश अंतापूरकरांना पर्याय नव्हता। म्हणूनच गुरु अशोक चव्हाणांपाठोपाठ शिष्य जितेश अंतापूरकरांनीही पक्षांतर केल्याची चर्चा आहे। ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक।